तर जालन्यामध्ये महायुतीला भाजप कार्यकर्त्यांनीच विरोध केला। जर युती झाली तर सामूहिक राजीनामे देऊ असा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय। अनेक वर्षांपासून पक्षात काम करूनही तिकीट मिळत नसल्याने कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि अशात मागच्या 2 दिवसांपासून जालना महापालिकेत युतीसाठी पक्षांच्या बैठका सुरू आहेत। त्यामुळे आज युती संदर्भातली शेवटची बैठक होणार आहे, अंतिम निर्णय होणार आहे। पुढे काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं असेल। निश्चितच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज सकाळी 7 वाजेपासून घरासमोर गर्दी त्यांनी केलेली आहे आणि 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पदाधिकाऱ्याने प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी तयारी करून ठेवलेली आहे। त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहे, त्यांना असं वाटतं की बाबा आम्ही एवढी तयारी, एवढी वर्ष पक्ष सांभाळा, एवढी पक्षासोबत काम करतो आणि ऐन वेळेला जर तुम्ही युती करणार वगैरे तर ते त्यांना न पटणारी गोष्ट आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता आता तर मला असं वाटतं 18 तास फक्त निवडणुकीच्या निवेदनपत्र दाखल करण्यासाठी जे बाकी आहे आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन त्यांच्या मनाप्रमाणे कसं होईल त्या अनुषंगाने मी त्या ठिकाणी चर्चा करणार आहे। लगेच आमची आत्ता 10 वाजता बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल, तो निर्णय तुम्हाला कळवण्यात येईल।